प्रदर्शन भरलं नव्हतं म्हणजे आंब्याच्या बाबतीमध्ये. आणि मग ठरवलं की बाबा हापूस आंबा जो आहे हा आंब्याचं प्रदर्शन आपण दिल्ली दरबारी भरवावं की दिल्लीच्या इथे भरवावं. आणि त्या पद्धतीने आमची चर्चा झाली. आमचे गटनेते जे आहेत श्रीकांतजी शिंदे आणि बाकीचे आमचे महाराष्ट्रातले सर्व खासदार यांच्याबरोबर आम्ही महाराष्ट्र सदनमध्ये बसलो असताना चर्चा झाली आणि त्यातनं मी पुढारपण घेतलं आणि मी माननीय पंतप्रधानांना की मी हा अशा पद्धतीने आंबा महोत्सव करू इच्छितोय आणि त्याला आपण त्या उद्घाटनाला आपण यावं अशी त्यांना विनंती केली. आणि विनंती केल्यानंतर माननीय पंतप्रधान देखील त्याला दुजोरा दिला की अशा पद्धतीने प्रत्येक जिल्ह्याचा फळ जो असतो हा याचं नावलौकिक वाढवलं पाहिजे, त्याची विक्री केली पाहिजे, शेतकऱ्यांना त्यापासून फायदा मिळाला पाहिजे. कल्पना खूप चांगली आहे आणि त्यांनी मला सांगितलं मी येईन म्हणून. पहिलं त्यांनी सांगितलं इस टाइम कभी कर रहे थे, म्हटलं 30 एप्रिलला. तर तभी सांसद हमें मिलेंगे क्या. आणि अधिवेशन त्यावेळेला लोकसभेचं चालू होतं. ते बोलले अभी हो सकता है की म्हटलं आता जी आंब्याला जी गोडी यायला पाहिजे ती आता या वेळेला येणार नाही, पण ती 30 तारखेनंतर अक्षय तृतीया आहे, अक्षय तृतीयेला हा खरा म्हणजे आंबा खाल्ला जातो, तर त्यावेळेला ते होऊ शकतं. मग त्यांनी मला सांगितलं आणि बाकीच्या मुंबईच्या पाण्याचा प्रश्न मी त्यावेळेला तिथे घेतला, मुंबईच्या ट्रॅफिकचा प्रश्न घेतला, एम्स आम्हाला हॉस्पिटलची तिथे सुविधा पाहिजे असे काही प्रश्न झाले. त्यांनी देखील सकारात्मक उत्तरं दिली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या ऑफिसमधून मला हे आलं की कभी आना चाहिए. आणि त्याबद्दल सांगितलं माननीय पंतप्रधान जे आहेत ते जी वेळ देतील त्या दिवशी ते चालेल. आणि त्या पद्धतीने 30 तारखेला संध्याकाळी 6 वाजता येऊन आंबा महोत्सवाचं उद्घाटन करेन अशा पद्धतीने त्यांच्याकडनं मेसेज आल्यानंतर आम्ही सर्व ही तयारी करण्यासाठी कोकणातली जी लोक आहेत आपली ग्लोबल कोकण वगैरे जी लोक आहेत तर ह्या लोकांना यादवराव वगैरे तर त्या लोकांशी मी बैठक घेतली. आमच्या खासदारांशी देखील अनेक बैठका बोलणी केली. त्यानंतर आमचे पक्षाचे नेते श्रीकांतजी शिंदे यांच्याबरोबरही केली आणि आम्ही दोघांनी मिळून पुढाकार घेऊन हे कोकण महोत्सव त्या ठिकाणी करत आहोत. त्या ठिकाणी आंब्याला महत्त्व चांगलं येईल आणि शेतकऱ्यांचं मला याच्या मागे उद्दिष्ट एवढंच आहे की आमच्या कोकणातला शेतकऱ्यांचा आंबा हा दिल्ली दरबारी देखील विकला म्हणजे दिल्ली शहरी देखील विकला जाईल एवढीच संकल्पना आहे. बाकी याच्या मागे कुठलाही दुसरा दृष्टिकोन नाही. आणि त्या पद्धतीने त्या दिवशी हे फंक्शन होईल आणि दुसऱ्या दिवशी 1 मेचा कार्यक्रम देखील की महाराष्ट्र डे आहे तर महाराष्ट्र सदनामध्ये 1 मेचा देखील झेंडावंदन होऊन त्या ठिकाणी महाराष्ट्र गीतं देखील यावेळेला बोलली जातील, पेढे वगैरे वाटली जातील. अशा पद्धतीने 2 दिवसाचा कार्यक्रम हा आखलेला आहे आणि याला तुम्ही प्रसिद्धी देऊन या महाराष्ट्रातील जनतेला देखील हे कळावं, दिल्लीतल्या लोकांना देखील कळावं आपल्या माध्यमातून, यासाठीही आपण प्रेस घेतलेली आहे. अशी पहिलं विचारणा केली तर तिकडच्या लोकांनी म्हणजे दिल्लीच्या आजूबाजूला असलेल्या राज्यांचं यावेळेला अशा पद्धतीने झालेला आहे महोत्सव. पण आपल्या महाराष्ट्रातनं अशा पद्धतीचा महोत्सव आंबा महोत्सव आणि याच्याबरोबरच मी सांस्कृतिक कार्यक्रम देखील ठेवलाय संध्याकाळचा. म्हणजे मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये ज्या पद्धतीने आम्ही कामं करतो त्या पद्धतीने आपल्या इथे जी काही सांस्कृतिक कार्यक्रम आहे मग कोकणी ज्याला कोकणी आपण म्हणून जे कार्यक्रम आहे दशावताराचा एखादा रोल असेल, नमन असेल, भारूट असेल, भावगीतं असतील, ही दिल्लीची मराठी लोक ही त्या ठिकाणी त्यांना ते स्वाद मिळावा, त्यांना ती कला मिळावी, कल्पना मिळावी, आनंद मिळावं ह्या दृष्टीने 3 ते 4 तासाचं आमची 21 जणांची कलाकारांची टीम ही देखील त्या ठिकाणी जाते. 24 शेतकरी कोकणातनं या ठिकाणी येत आहे. काही ठिकाणी अंजीरच्या बाबतीमध्ये देखील मला बोलणं आलं की आमचे अंजीरचे पण आम्हाला स्टॉल द्या. परंतु त्या सदनामध्ये जेवढी जागा आहे ती आपण घेतलेली आहे त्या पद्धतीने जेवढं काही चांगलं करता येईल त्या माध्यमातून आपण त्या सदनामध्ये करणार आहोत. म्हणजे 2 दिवसाचा भरगच्च कार्य महाराष्ट्र त्या सदनामध्ये दिल्लीच्या सदनामध्ये अवतरणं हेच फक्त उद्दिष्ट आहे. आणि महाराष्ट्राची संस्कृती आणि जो काय मेवा आहे म्हणजे आंबा आणि आंब्यापासून तिथे अनेक उत्पादन होतात. फणसपोळी असेल, कोकम सरबत असेल, जे काही उत्पादन असेल ते त्या ठिकाणी विकायला ठेवलं जाईल. महाराष्ट्राचे जे शेतकरी एक सुरुवात करतोय मी, ही सुरुवात आहे माझी. आणि महाराष्ट्रातल्या लोकांना तर हापूस माहिती आहे की आवडतोय पण ते तिकडे मिळतच नाहीये. मग त्यांना कोणाला तरी सांगायला लागतं. तिकडे मी 2-4 दिवस जाणार आहे पण आम्ही अशी व्यवस्था केली की प्लेनच्या माध्यमातून ते घ्यायचं आणि 2 दिवस एका दिवसामध्ये ते तिकडे पोहोचेल की चांगला त्या दिवसाचा चांगला आंबा व्यवस्थित आंबा त्यांना मिळू शकेल. काय वाटतं की तुमच्या आंब्याला प्रतिसाद मिळणार चांगला मिळेल कारण ज्या ज्या ठिकाणून मला फोन येत आहेत तर ते म्हणतात आम्हाला 10 डझन पाहिजे, कोण म्हणतात 15 डझन पाहिजे, अशा पद्धतीचे फोन येतात. आणि मी तिथे आणखीन एक करतोय माझ्या माध्यमातून
मी आमचे खासदार जेवढे तिकडे येणार आहेत सर्वांना मी ते फ्रीमध्ये एक एक पेटी जी आहे आंब्याची आणि आयएस लॉबी पत्रकार तुमचे या लोकांना माझ्यातर्फे ती फ्री दिली जाणार आहे. तर याच्यामध्ये फक्त भाजपचे सेनेचे खासदार येणार आहेत की बाकी- नाही, महाराष्ट्रातले सर्व. बाकी मी महाराष्ट्रात बाकीच्यांना पण लेटर मी देणार आहे, परंतु महाराष्ट्रातल्या खासदारांनी मिळून सर्वांनी केलंय हे अशी संकल्पना आहे माझी. तर तुम्ही सांगता की महाविकास वाटेचे खासदार निर्माण व्हायचा होता. हा, एकत्र मिळून आम्ही काम केलंय. तर दिल्लीतनं जो काही निधी असेल आणि आपले काही प्रश्न मांडायचे असेल ते एकत्रपणे मांडलं तर महाराष्ट्राचा फायदाच होईल ना. बाकीच्या ठिकाणी मी ज्या वेळेला पाहतो, साऊथच्या बाबतीमध्ये पाहतो, नॉर्थच्या बाबतीमध्ये पाहतो, तर ते खासदार एकत्र मिळून त्यांच्या राज्याला जास्तीत जास्त निधी मिळून घेऊन जाण्याचे प्रयत्न करतायत. त्या पद्धतीने माझ्या इथे जर मुंबई शहराला जर पाणी पाहिजे असेल तर गारगाई पिंजाळ हा प्रकल्प असेल, दमणगंगाचा प्रकल्प असेल, आपला मेट्रोचा प्रश्न असतील, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जे काही पैसे दिले गेल्या वेळेला आपल्याला 10 लाख कोटी आले होते केंद्राच्या माध्यमातून डिक्लेअर झाले होते, तर त्यातनं मी मागणी केली की 1 लाख कोटी माझ्या महाराष्ट्राला मिळाला. जर एकत्रपणे आम्ही जर गेलो तर त्यातनं तो पैसा महाराष्ट्राला मिळू शकतो ना. नक्की. मी आमची जी लोक होती ती शेतांमध्ये गेलेली आहेत आणि शेतातनं त्यांचा आंबा आम्ही तिथे खरेदी केलाय. आणि जी काही लोक आहेत म्हणजे मी स्वतः मला जे वाटायचं होतं मी मात्र तसं केलेलं आहे. पण बाकीचे जे शेतकरी आहेत जे आंबा विक्रेते आहेत ते डायरेक्ट तिकडे राजकीय प्रश्न आहेत नाही, मला यातलं काहीच माहित नाही. मी आंब्यावरतीच लक्ष केंद्रित केलेलं आहे.